तर धुळे शहरासह जिल्ह्यात आता येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। साक्री तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलाय। पांझरा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली असून शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेलाय। प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। धुळे जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय आणि त्या येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली। सकाळपासून पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली असली तरी धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आलाय आणि आज काही वेळापूर्वीच तब्बल 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आल्याने पांझरा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आणि आता आपण आहोत फरशी पुलावरती। या ठिकाणी फरशी पूल जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। यासोबतच नागरिकांनी या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येतं। यासोबतच पांझरा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलं तरी दुसरीकडे मात्र सध्या फरशी पूल असेल त्यासोबतच पांझरा नदी काठावरील जे काही लहान मोठे पूल असतील इथे सध्या प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येते। नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्याच्यामुळे पुढील काही तासात आणखी पावसाचा इशारा देखील देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे।